नमस्कार मित्रांनो, टेक्सन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर 2020 आणि 2021 हे दोन्ही वर्ष अत्यंत खराब वर्ष म्हणावे लागतील. कारण की या दोन्ही वर्षामध्ये भरपूर जणांचे जॉब गेलेले आहेत. भरपूर जणांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भरपूर बांधव हे बेरोजगारही झालेले आहेत या दोन्ही वर्षामध्ये. कारण की भरपूर जणांचे जॉबही गेलेले आहेत ऑलरेडी. आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर जणांना एखादा अतिशय चांगला नफा असलेला, एखादा हाय प्रॉफिट नफा असलेला व्यवसाय करायचा असतो. परंतु हाय प्रॉफिट व्यवसाय म्हटल्यानंतर आपल्याला कपड्यांच्या व्यवसायाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण की कपड्यांच्या व्यवसायामध्ये मित्रांनो अत्यंत हाय प्रॉफिट असतो. कारण की कपड्यांच्या व्यवसायामध्ये एखादी वस्तू 50ला घेऊन 100ला सहजासहजी सेल करता येते, किंवा एखादी वस्तू 100ला घेऊन 150 ते 200 रुपयापर्यंतही कपड्यांच्या व्यवसायामध्ये सेल करता येते. आणि कपड्यांचा व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर तो कशा पद्धतीने चालू करायचा, कपड्यांची व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने करायची, असे भरपूर प्रश्न भरपूर जणांसमोर आहेत मित्रांनो. परंतु मित्रांनो, काही कपड्यांच्या व्यवसायामध्ये अशा काही बेसिक गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी मिळाल्या तर एक अडाणी माणूससुद्धा कपड्यांचा व्यवसाय सहजासहजी करू शकतो. जवळ जास्त पैसे नसतानाही सहजासहजी कपड्यांचा व्यवसाय करता येईल अशा काही बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टींपैकी मित्रांनो, कपड्यांच्या व्यवसायामध्ये समजा अगोदर पैसे न देता डायरेक्ट आपल्याला जर माल मिळाला तर, किंवा अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो कपड्यांच्या व्यवसायामध्ये, किंवा मालाची रिप्लेसमेंट आणि जे कपड्यांच्या व्यवसायाचं जे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण आपल्याला घरी बसल्या बसल्या मोफत जर मिळालं तर, अशा काही बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो. परंतु हे सर्व कोण देणार आपल्याला? परंतु मित्रांनो, काळजी करू नका, असाच एक मराठी माणूस आपल्यासाठी हे संपूर्ण कपड्यांच्या व्यवसायामधील मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला संपूर्ण या गोष्टी मिळतील. ISO सर्टिफाईड यांची कपड्यांची फॅक्टरी आहे, स्वतःचं युनिट आहे मित्रांनो. स्वतः हे कपड्यांचे मॅन्युफॅक्चरर आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला हे कपड्यांचं गायडन्स करणार आहेत. आपण कपड्यांचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. एक मोठा ह्यांचा होलसेल व्यवसाय आहे मित्रांनो. 100% आपल्याला कपड्यांच्या व्यवसायामध्ये यांच्या माध्यमातून यशस्वी होता येईल. 100% मराठी पाऊल यांच्या माध्यमातून पुढे पाडणार आहे. असाच ह्यांचा स्वतःचं एक युनिट आहे मित्रांनो. कपड्यांचं स्वतःचं खूप मोठं युनिट आहे आणि यांच्या माध्यमातून आपण 100% कपड्यांच्या व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकता. यांची स्वतःची फॅक्टरी आहे मित्रांनो, फॅक्टरी आउटलेट आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी फॅक्टरीमध्ये कपड्यांची निर्मिती केली जात आहे, साड्यांची निर्मिती केली जात आहे. कपड्यांच्या व्यवसायामध्ये डायरेक्ट फॅक्टरीमधून माल घेतल्यानंतर अतिशय आपल्याला योग्य दरामध्ये या ठिकाणी माल मिळू शकतो. तसेच आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यांचे कॉन्टॅक्ट नंबर, यांचे कॉन्टॅक्ट डिटेलही आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत. निश्चितचपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मराठी पाऊल हे निश्चितपणे पुढे पाडणार आहे. प्रत्येकाला अभिमान वाटेल असाच हा व्हिडिओ होत आहे मित्रांनो. कारण की मराठी माणूस आपला हा मराठी माणूस आहे मित्रांनो. यांचं नाव आहे हितेश पाटील. अरुणा टेक्स्टाईल हब फॅक्टरी आउटलेट यांचे हे ओनर आहेत आणि हे स्वतः आपल्याला मार्गदर्शन करतील कपड्याचे व्यवसाय कशा पद्धतीने चालू करायचा. सुरतमध्ये यांची कपड्यांची फॅक्टरी आहे. मराठी पाऊल पडते पुढे, हे खरं आहे. इथे कुठलाही एजंट, कुठलाही मेडिएटर, कुठलाही सप्लायर आम्ही मध्ये टाकत नाही. इथे तुम्ही सरळ एक मॅन्युफॅक्चररकडून माल घेऊ शकतात. इथे तुम्ही आमचे एम्पायर बघू शकतात. आमचे भरपूर गोडाऊन आहेत. त्याच्यामधून हे एक गोडाऊन आहे जिथे तुम्ही जे पण सॅम्पल बघतात त्याचे क्वालिटी चेक करून फ्रीज इकडे रेडी असतात. तुमच्या डोळ्यासमोर माल पॅक करण्याची गॅरंटी आम्ही देतो. माझ्या मागे बघा तुम्ही सगळे विविध प्रकारचे तुम्हाला इकडे सॅम्पल्सचे डिपार्टमेंट आम्ही बनवलेले आहेत. माल पण देऊ, मालची तुम्हाला केअर पण करायची शिकवू, त्याच्यानंतर तुम्हाला माल कसा विकायचा आहे ते पण शिकवू आणि तुमच्या पाठीशी आम्ही उभे पण राहू. बिझनेस करणं कसं इझी नसतं, पण जास्त अवघड पण नाही आहे. तुम्हाला जर सपोर्ट मिळाला व्यवस्थित व्यक्तीच्या, आपल्या मराठी माणसाच्या, तर तुम्ही पण पुढे जाऊ शकतात. आम्ही लोक तुम्हाला 6 महिने ते 12 महिन्याची आम्ही रिप्लेसमेंट पॉलिसी देतो. जर लॉकडाऊन लागलं, मंदी आली, सीझन चेंज झाला आणि जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे 6, 7, 8 महिन्यानंतर, पण तुमच्याकडे माल पडला आहे, तर तुम्ही तो माल माझ्याकडे आणू शकतात आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये नवीन माल आमचा तुम्ही घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पैसे आहेत पण प्रॉडक्टचं नॉलेज नाही आहे आणि बिझनेस कसा करायचा आहे ते आयडिया नाही आहे, तर ते सुद्धा आम्ही 3 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. जेव्हा तुम्ही कधी पण आमच्याकडून ट्रेनिंगची डिमांड करू शकतात आणि तुम्हाला ट्रेनिंग भेटू शकते. आता मी तुम्हाला पटापट तुम्हाला आमचे जे डिपार्टमेंट्स आहेत ते तुम्हाला दाखवेल की इकडे आम्ही काय काय देतो. फर्स्ट डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील. ज्याच्यात तुम्हाला मिळेल प्रिंटची साडी, प्रिंटमध्ये लेस ऑर्डर, प्रिंटमध्ये कॅटलॉग, वर्कची साडी, फॅन्सी फ्रिल. फॅन्सी फ्रिल म्हणजे काय असतात, जे आपल्या मराठी मालिकां वगैरेमध्ये असतात तर त्याला फॅन्सी फ्रिल म्हटलं जातं. फॅन्सी फ्रिल झालं, वर्कमध्ये कॅटलॉग आणि ब्रायडल, हे सगळं डिपार्टमेंट तुम्हाला या इथे एका ठिकाणी मिळणार आहे. इथे तुम्हाला आपली जी साडींची रेंज असते ती 85 पासून स्टार्ट होते. 85, 95, 105, 115 अशा भरपूर रेंज आहेत. आम्ही लॉसमध्ये येऊन देतो कारण की तुमची एक स्टार्टिंग रेंज एक बनून जायला पाहिजे. ती आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 85 पेक्षा जास्त असते.
पण आम्ही तुम्हाला 85ला काय देतो की तुम्ही 15 रुपये मार्जिन ठेवून 14 रुपये मार्जिन ठेवून हमारे वहाँ 99 में साडी मिळती है, आमच्याकडे 99% साडी स्टार्ट होतात असं बोर्ड लावू शकतात आणि कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतात. या ज्या क्वांटिटी साड्या असतात याची क्वांटिटी आम्ही कमी देतो, लिमिटेड असते, पण तुम्हाला एक सेटअप बनून जातं ज्याच्याने तुम्हाला एक उत्साह मिळतो आणि तुमचे कस्टमर येऊ शकतात. जी वर्कच्या साड्या आहेत, फॅन्सी साड्या आहेत, त्या 199% आपल्याकडे स्टार्ट होतात. इथे जे तुम्ही सुरतला एक म्हणजे म्हटलं जातं की सुरतला आपण जे बघतो ते मिळत नाही आणि ते 100% खरं आहे. पण इथे तुम्ही एक एज्युकेटेड माणसाची जुडणार आहात, एज्युकेटेड टीमसोबत तुम्ही जुडणार आहात. एक कॉर्पोरेट कंपनी आहे जिथे प्रत्येक वस्तूसाठी एक डिपार्टमेंट बनवून गेलेलं आहे. इथे पण आमचे डिपार्टमेंट आहेत, आमचे मॅनेजर आहेत हेमंत भाऊ. त्यांचं काम काय आहे की तुम्ही जे माल परचेस केला आहे तो जात आहे की जाते तो क्रॉस चेक केला जातो. एक मी लाईव्ह उदाहरण देतो तुम्हाला, दाखवा इकडे एक मिनिट की जवळ या. आता या कस्टमरने 4 पीस पसंत केले, इकडे 55 नंबरचा सिरियल नंबर आला आहे. तर इकडे काय करणार आमचे हेमंत भाऊ 55 नंबर बघतील. 55 नंबरमध्ये कुर्ती आहे, कुर्ती 4 पीस आहे, 470ची आहे. तर कुर्तीकडे काउंट केली जाईल, त्यांचे असिस्टंट इकडे काउंट करतील 1 2 3 4 काउंट करतील. 55 नंबर 470 प्रॉपर जाता का जाते ते क्रॉस चेक केले जातं. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे असणार तर तुमच्या डोळ्यासमोर माल पॅक केला जाईल. जर तुम्ही ते नाही आहेत तर इकडे कॅमेरा लावलेले, CCTV लावलेले, तुम्हाला कॉल केला जाईल, तुम्हाला व्हिडिओ कॉल केला जाईल. जर तुम्ही घरून बसून ऑर्डर देत आहे तर तुम्हाला सांगले जाईल बघा तुमचा हा माल निघतोय. माल पॅक केल्यानंतर सुद्धा प्रत्येक शिपमेंटचे आपण इन्शुरन्स करून पाठवतो, कारण की बाय रोड माल जाणार आहे, ट्रान्सपोर्टमध्ये माल जाणार आहे. जर रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालं, आग लागली, पाण्यात भिजलं, नाही तर मग पुष्कळ वेळेस काय होतं की ट्रान्सपोर्टचे लोकसुद्धा चोरी करून घेतात, तेव्हा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला आम्ही इन्शुरन्स देतो, तुम्हाला जे पण नुकसान होईल ते आम्ही भरपाई करतो, तुम्हाला नवीन माल दिला जातो, कस्टमरचा काहीच इश्यू नसतो. दुसरं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट आपलं सिल्क आणि लेहंगामध्ये डिवाईड केलेलं आहे. या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला भारतातल्या सगळ्या प्रकारच्या सिल्कच्या, कॉटनच्या साड्या तुम्हाला इकडे मिळणार आहेत. बनारसीपासून कांचीपुरम, खन साडी, पैठणी, सेमी पैठणी, शालू, काठापदरी, भरपूर व्हरायटी नवीन नवीन येत राहतात, आपण नवीन बनवत राहतो. 120 रुपयापासून इकडे ही रेंज स्टार्ट होते. बघा किती सुंदर कलेक्शन आहे. हे कलेक्शन तुम्हाला बघण्याचं सिल्कचं आहे, शालू टाईपचं आहे. असे भरपूर हजारो डिझाईन आहेत. जर तुम्हाला असे डिझाईन बघायचे असतील फोटोमध्ये, व्हिडिओ कॉलमध्ये, तर खाली दिलेले कस्टमर केअरचे नंबर आहेत. हे आमचे कस्टमर केअरचे नंबर आहेत. इकडे तुम्ही कॉल करा, तुम्हाला नक्की फॉलोअप मिळेल, तुम्हाला व्हॉट्सअप मिळेल. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला इथे येण्या अगोदर कॉल करा त्यांना. तुम्हाला स्टेशनवरून, बस स्टेशनवरून पिकअपची सुविधा आणि ड्रॉपची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि इकडे दलाल जास्त असतात, एजंट जास्त असतात. एक रेल्वेच्या TT पासून तर कॅन्टीनवालापासून तर रिक्षावालापासून तर हॉटेलच्या मॅनेजर, वेटर, चाय पाणी, सगळे लोक इकडे एक दलाल आहेत. जिकडे तुम्हाला काय करतील दुसरीकडे नेऊन जातील. दुसरीकडे त्यांच्या 10% 15% कमिशन फिक्स असतं. पण आपल्या इकडे तसं नाही आहे. मोठी कंपनी आहे, 300+ व्यक्तींचा स्टाफ आहेत. ऑटोवाले पण आपले एम्प्लॉईज आहेत, ऑनलाईनवाले आपले एम्प्लॉईज आहेत, कस्टमर केअरवाले आपले एम्प्लॉईज आहेत. ते सॅलराईज्ड आहेत. कॉल करा, तुम्हाला पूर्ण गाईड करतील. वरती हात नंबर जर नाही लागत आहे तर वरती एक तुम्हाला टोल फ्री नंबर सुद्धा दिसेल. त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि तुम्हाला पुन्हा माहिती दिली जाईल. तर बिंदासपणे कॉल करा. तुमच्या लेफ्ट साईडला बघणार तुम्ही हेवी जे लेहंगे असतात ते तुम्हाला इथे मिळतील. लो, मीडियम, हाय म्हणजे रुरल, अर्बन, मेट्रो, डिझायनर, ब्रायडल, सायडर. ब्रायडल म्हणजे काय की जे नवरी स्वतः घालते ते ब्रायडल असतात. आणि जे सायडर म्हणजे जे मैत्रिणींच्या फ्रेंड, कझिन्स, सिस्टर्स वगैरे जे असतात त्यांना सायडर म्हटलं जातं. जी इकडे रेंज असते आपल्या लेहंग्याची ती 250 पासून स्टार्ट होते. ब्रायडल लेहंगा जी दुल्हन स्वतः घालते म्हणजे नवरी स्वतः घालते ते मात्र 1500 पासून स्टार्ट होतात. आणि लेहंगे एवढे सुंदर आहेत की तुम्ही आरामाने 100% मार्जिन त्याच्यावर कमवू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जे सायडर वगैरे असतात ते 300-400 पासून स्टार्ट होतात. आता तुम्हाला मी दुसरं डिपार्टमेंट दाखवतो. या इकडे भरपूर वस्तू असतात दाखवण्याकरता, पण एक व्हिडिओमध्ये एक लिमिटेशन असते. त्याच्यामुळे एक व्हिडिओ शॉर्टचा बनवला जातो. व्हिडिओ का बनवतात कारण की तुम्हाला आयडिया देण्यासाठी. माझे भरपूर मराठी कस्टमर इकडे येतात, तर तुम्ही अजून व्हिडिओ बनवा ज्याच्याने काय होईल की आपले मराठी भाऊ बंधू जे महाराष्ट्रामध्ये कोण्याकोण्यामध्ये बसलेले आहेत, जसं मराठवाड्यामध्ये आहेत, कोकणात आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, खानदेश पट्ट्यातले आहेत, सगळीकडे तुमचा व्हिडिओ जायला पाहिजे आणि तिकडच्या लोकांना तुमच्या बारामध्ये इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. कारण की आपल्या माणसांना जर माहीत पडलं की आपला मराठी माणूस सुरतमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, तर ते लोक एक वेळा जरूर डेअरिंग करतील. कारण की कसं असतं लोकांकडे पैसा असतो पण विश्वास कोणावरती करू, ट्रस्ट कोणावरती करू. आणि आपला जर मराठी माणूस मिळेल तर काय म्हणायचंच काय. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला 6 महिने ते 12 महिन्याची आम्ही तुम्हाला एक्सचेंज पॉलिसी आहे. नाही विकला तरी आम्ही आहोत. नाही आहे ट्रेनिंग, तुम्हाला माल नाही विकतात तरी आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आणखी काय पाहिजे एक व्यापारीला. हे जे डिपार्टमेंट आहे हे ड्रेस मटेरियलचं आहे. याला 4x4चे डिपार्टमेंट म्हणतात. 4x4 म्हणजे काय असतात की एका डिझाईनमध्ये 4 कलरची मॅचिंग असते. ही जी रेंज आहे आपली 105 पासून स्टार्ट होते. अनस्टिच, सेमीस्टिच, शरारा, गरारा तुम्हाला इकडे मिळणार आहेत. त्याच्यात तुमची कराची सूट पण आहेत, पंजाबी सूट पण आहेत. तुम्हाला भरपूर व्हरायटी. एक ड्रेस मटेरियल सलवार सूट म्हणजे ते इकडे मिळेल. नॉन कॅटलॉग डिपार्टमेंट. नेक्स्ट डिपार्टमेंट जे आहे हे पण नॉन कॅटलॉग आहेत, पण इथे तुम्हाला शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, फॉर्मल कुर्ती, फेस्टिवल कुर्ती, कुर्ती विथ प्लाझो सेट, कुर्ती विथ लेगिंग सेट, कुर्ती विथ लेगिंग विथ प्लाझो, दुपट्टा 3 पीस सेट तुम्हाला मिळेल. ओनली प्लाझो, ओनली लेगिंग्स, ओनली फॅन्सी पॅन्ट सुद्धा मिळेल.
कुर्ती जी असते आपल्याकडे 65 रुपीजपासून स्टार्ट होते, 35 रुपीजची पण असते, पण अवेलेबिलिटी जास्त पण तुम्हाला ते मी प्रोव्हाइड करतो, पण 65ने आपली रेंज स्टार्ट होते. जे 2 पीस सेट असतात, जे कुर्ती विथ प्लाझो, ते मात्र 150 रुपयापासून स्टार्ट होतात. जे 3 पीस सेट असतात, कुर्ती विथ प्लाझो विथ दुपट्टा, ते तुमच्याकडे 300 पासून स्टार्ट होतात. भरपूर व्हरायटी, ह्यूज व्हरायटी तुम्ही बघू शकता मागे किती व्हरायटी आहे त्याच्यावर. भरपूर कलेक्शन आहेत, गाऊन्स वगैरे आहेत, तुम्हाला नॉन कॅटलॉग आणि कॅटलॉगमध्ये पण मिळतील. ISO सर्टिफाईड कंपनी आहे, नाव त्याचं 2015 फॉर क्वालिटी अँड मॅनेजमेंट. ही कंपनी एक कॉर्पोरेट कंपनी आहे. तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये माल पण मिळेल, प्लस तुम्हाला सपोर्ट पण मिळेल. ही कस्टमर केअरचं डिपार्टमेंट आहे, जिथे जे तुम्ही नंबर बघताय ते सगळे एम्प्लॉई ह्या डिपार्टमेंट बसतात आणि तुम्हाला प्रॉपर गाईड करतात. प्री सेल आणि पोस्ट सेल तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड केले जातात. दिवसातून 3 वेळा माल डिस्पॅच केला जातो, मॉर्निंग, आफ्टरनून अँड लेट इव्हनिंग. आता मी तुम्हाला आमचं गोडाऊन दाखवेल, जिकडे तुमचा माल कसा निघतो ते तुम्हाला आयडिया येईल. भरपूर कस्टमर आहेत, त्यामुळे थोडं डिफिकल्टीज होते. बघू शकता तुम्ही सगळीकडे तुम्हाला कस्टमर तिकडे भेटतील. आपण जसं महाराष्ट्रात MIDC असतं तसं हे GIDC आहे. GIDCमध्ये काय असतं की रिअल मॅन्युफॅक्चरिंग MSME फर्म्स इकडे असतात. आम्ही इथून बनवून मग मार्केटला पाठवतो. ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड सुद्धा आपलं एक्सपोर्ट होतं. हा जो आवाज येतो आहे तुम्हाला, या आवाज आमच्या मशिनरीचा आहे. तुम्ही एक वेळा नक्की इकडे या, मराठी भाऊकडे या, तुम्हाला आमचं फॅक्टरीसुद्धा दाखवू की इकडे कसा माल बनतो, कसा माल पॅक केला जातो, कसं डेव्हलप केला जातो. हा जो मशीन आहे याला लूमची मशीन म्हणते. इकडे तुम्ही बघता की सुरतमध्ये जे आपण बघता ते मिळत नाही, हे 100% खरं आहे. पण इकडे आमच्या इकडे तुमच्या ऑर्डर फॉर्म पण येईल आणि जे तुम्ही सॅम्पल पसंत केले असतात ते सॅम्पलसुद्धा इकडे आणलं जातं. आमचे टीम मेंबर इकडे ते सॅम्पलला मॅच करून माल काढतो, ज्याच्याने काय होईल की तुम्ही जे बघितलं आहे तेच तुम्हाला मिळतंय की नाही मिळतंय त्याचा आम्ही क्रॉस चेक करतो. 4 वेळा चेकिंग केल्यानंतर तुम्हाला माल डिस्पॅच केला जातो. बघताय तुम्ही लाईव्ह आमचे टीम मेंबर इकडे चेक करतायत की साडीची सॅम्पल कुठलं आहे, त्या सॅम्पलला मॅच करून हा माल निघतो. हा माल निघतो त्याच्यानंतर मग पुढे येतो 3 लेअर नंतर म्हणणं होतं. चौथा डिपार्टमेंट आहे हेमंत भाऊला, जो तुम्हाला मी आता पहिले दाखवला. ते प्रॉपर चेक करता की प्राईस आणि कलर आणि व्हेरायटी बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर सिग्नेचर होईल, त्याच्यानंतरच माल निघेल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो, आता सुद्धा सांगतोय, जर एक मराठी माणूस गुजरातमध्ये येऊन व्यापार करू शकतो, गुजराती माणूस, सिंधी माणूस, आपला अण्णा माणूस जर महाराष्ट्रामध्ये येऊन तिकडून तुमच्याकडे व्यापार करू शकतो, तर तुम्ही मराठी माणूस तुमच्या लोकल जागेवरती व्यापार का नाही करू शकत? मला एक वेळा तरी सांगा की सर हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी व्यापार नाही करू शकत, आम्ही फेल आहोत. फेल काहीच नसतं. आणि हे सगळं एक बनवलेले थॉट्स आहेत की एक मराठी माणूस व्यापार करू शकत नाही. आमच्याकडे या, आमचा व्यापार बघा. मराठी माणूस, आमची मराठी थोडी वेगळी आहे कारण आम्ही खानदेश पट्ट्यातले आहोत, जळगावचे आहोत. खानदेश पट्ट्यातलं काय असतं की मराठी आणि गुजराती याला मिक्स करून अहिराणी भाषा होते आणि अहिराणी भाषा ही मराठीमध्ये मिक्स केली जाते. त्याच्यामुळे पुष्कळ आमचे कमेंट येतात दुसऱ्या वेळेमध्ये की दादा तुझी मराठी थोडी वेगळी वाटते. भाऊ ही आमची मराठी खानदेशी मराठी आहे. आणि त्याच्यानंतर पण काय झालं की मी इथे महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळ राहिलो की जेव्हा दिवाळी वेळेस त्यावेळेस जाणार राहिलं. त्याच्यानंतर शिक्षण बाहेर झालं, अमेरिकेला होतो, मग बँगलोरला होतो, मग सुरतला होतो, अहमदाबादला शिकलो. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली मराठी जी प्युअर मराठी आहे ती थोडी विसरतो. पण इकडे ती फिलिंग आहे मराठी माणसाची. तुमच्या मराठी भाऊ इकडे आहे, भरपूर मोठं एम्पायर आहे, बाहेर एम्पायर आहे, अजून भरपूर GIDCमध्ये 12-13 आपले युनिट्स आहेत. ते तुम्ही या, तुम्हाला आम्ही दाखवू. एक वेळा डेअरिंग करा, एक वेळा खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू, नक्की तुम्हाला हेल्प करू तुमच्या पायावरती उभं राहण्यासाठी. एक मराठी माणूस आहे जो तुम्हाला पूर्ण सपोर्ट करण्यासाठी इकडे रेडी आहे, तात्पर्य आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक कॉल करायचा आहे, फोन उचला आणि कॉल करा, व्हॉट्सअप करा. जर भविष्याची प्लॅनिंग आहे तरी आतापासून सांगा, तुम्हाला प्रॉपर आपण गाईड करू की तुम्हाला कसं पुढे जाऊन व्यापार करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला घरी बसून ऑर्डर करायची आहे तर कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे. तुम्ही घरी बसून जर लहान सॅम्पल 30,000, 40,000, 60,000, 70,000, 1 लाखाचा माल मागवायचा असेल तर CODवर पण तुम्ही मागवू शकतात. ते पण तुम्हाला कोण सांगेल, आमचे कस्टमर केअरचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कळवतील की तुम्ही कसं काम करू शकता. जर हे नंबर नाही लागत असतील तर वरती एक टोल फ्री नंबर आहे, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, हा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन त्याच्यावरती नंबर भरपूर बोलायचे तुमच्याशी. पण काय असतं की व्हिडिओची लिमिटेशन असते, ज्याच्यात मी तुम्हाला काही जास्ती म्हणजे एक 10-15 मिनिटातच सगळं सांगायचं असतं. तुम्ही मला आमच्या टीमला कॉल केला, जर माझ्याशी बोलायचे असेल त्यांना सांगा की मला हितेश पाटला यांच्याशी बोलायचे आहे, तर मी नक्की बोलेन. हे दोघी नंबर आमचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हचे नंबर आहेत, जे आमचे एम्प्लॉई असतात. ते हे फोन तुमच्या उचलतील आणि ते तुमच्याशी बोलेल. जर माझ्याशी बोलायचे त्यांना सांगा की हितेश पाटील यांच्याशी बोलायचे, तर मी असेल इकडे, तर मी नक्की तुमच्याशी बोलेन. मला पण आवडेल तुमच्याशी बोलायचं आणि तुमची स्टोरी ऐकायला मला पण आवडेल. आजसाठी एवढं भरपूर बोलायचं आहे, पण मी सांगतो काय लिमिटेशन. आमचे जर अजून व्हिडिओ बघायचे असतील तर यूट्यूबला जा, अरुणा टेक्सटाईल सर्च करा, आमचं स्वतःचे चॅनल आहे तिथे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ मिळतील आणि जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सुद्धा तुम्हाला एक नोटिफिकेशन येऊन जाईल. बस हाय एम्पायर तुमच्या भावाचं, या आणि इकडे एक वेळा नक्की आम्हाला भेटा. आजसाठी एवढी